मित्रांनो, आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे हे मेहंदीच्या पानाची ओळख करून द्यायला किंवा मेहंदीच्या झाडाची ओळख करून द्यायला। मेहंदी ही आपण हाताला लावण्यासाठी ब्युटी प्रॉडक्ट म्हणून आपण त्या मेहंदीचा उपयोग करत असतो। कोण बनवतात त्याचा? मुलींना, फक्त आजकालच्या मुलींना, शहरातल्या मुलींना फक्त मेहंदी म्हणजे काय म्हटलं तर मेहंदीचा कोण आठवतो, आणि मेहंदीची झाडं कशी विचारली तर त्यांना ते बिचारांना काहीच माहिती नसते, कारण त्यांनी ते कधी पाहिलेलंच नसतं। तर ही गावाकडे अशी ही झाडं ही भरपूर असतात, आणि मी एक विचार केला, चला मुलींना मेहंदीची झाडं कशी असतात, मेहंदीचा कोण माहिती आहे पण मेहंदीची झाडं कशी असतात हे पाहण्यासाठी आणि हे माहिती करून देण्यासाठी आलेली। तर ही मेहंदीची पानं आहेत मित्रांनो, मैत्रिणींनो सॉरी, आणि ही मेहंदीला लागलेली ही फळं आहेत, छोटी छोटी, खूप मोठ्या प्रमाणात। ही फळं सुकल्यानंतर ही गळून पडतात, आणि गळून पडल्यानंतर मग त्या मेहंदीला नवीन रोपटं तयार होते त्या झाडाचं। बघा किती प्रमाणात, एकदम मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मेहंदीला फळं आलेली असतात, आणि ती दरवर्षी उगवत असतात ती गळून गळून। त्याच्यामुळे त्याचं प्रमाण एवढं होऊन जाते की ते एकदम गार्डनसारखं वाटायला लागते। कुंपणाला हे लावलेलं असतं, त्याच्यामुळे कुंपण मोठं होतं, आणि थोडेफार छोट्याशा प्रमाणात त्याला असे काटे, थोडे काटे असतात, आणि ते काटे टोचतात, त्याच्यामुळे पटकन कोणीतरी गुरं वगैरे त्याच्यात शिरत नाही। तर ही अशा प्रकारे ही मेहंदीची कुंपण आहे। ह्या मेहंदीचा उपयोग एक डोकं शांत करण्यासाठी सुद्धा ह्या मेहंदीचा उपयोग केला जातो, कारण ही मेहंदी पाण्यात भिजवली जाते, त्याच्यामध्ये अजून काही प्रोडक्ट टाकायचं असेल तर टाकतात, त्याचे केस वृद्धीसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो। आणि ही ओरिजिनल मेहंदी असते, आपण बाजारातून काही वेळेला घेत असतो त्या मेहंदीचा मध्ये प्रोडक्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ पण असते। कोणी सांगतात त्याच्यात चिंचेचा पाला वगैरे टाकतात, त्याच्यामुळे ते कलर पण यायला मदत होते, म्हणून त्या प्रोडक्टमध्ये काही वेळेला ते चिंचेचा पाला वगैरे असं टाकला जातो। असं सगळेच टाकतात असं नसेल, पण सांगतात, तर मी सुद्धा हे ऐकलेलंच आहे। पण ओरिजिनल मेहंदी म्हणतात, नैसर्गिकरित्या आपण मिळवलेली मेहंदी ही आहे आपल्याकडे, आणि ही गावाकडे मोस्टली मिळतेच। तर मित्रांनो, ही मेहंदी आहे, आणि मेहंदीचा उपयोग अजून आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिलं तर डोकं भयंकर दुखत असेल तर या मेहंदीला केसात थोडंसं लेप लावला तर डोकं आपलं तात्काळ थंड होते। जास्त वेळ ठेवलं तर अजून गार पण होऊन जातं, म्हणून त्याला काही लिमिट असतात। त्याला बरं वाटलं, चला डोकं शांत झालं तर आता ही मेहंदी केसातून काढून टाकायची। मग हाताला तर किती सौंदर्य येतं, मेहंदी लावल्यानंतर एखादी नवरी असेल, नटलेली असेल, तर त्याचा अजूनच उठाव त्या नवरीवर येत असतो, आणि उत्सवाला तितकाच आनंद घेत असतात सगळेजण। तर अशी ही मेहंदीची झाडं आहेत, आज तुम्हाला त्याची अनुभूती दिलेली आहे। तर मित्रांनो, इथेच एक गणपतीचं म्हणजे श्री कलानिकेतन आहे, आणि त्या कलानिकेतनामध्ये आमचे आता येणारे गणपती, तर ही कार्यशाळा आहे, त्याची गणपती बनवतात इथे। आता सध्या लॉक आहे, नाही तर मी तुम्हाला त्या गणपतीचा पण अनुभव कसा असतो, बनवतात कसे काय ते दाखवले असते। आणि हे मोठं खजरीचं झाड आहे, खजर गावाकडे ही झाडं पाहायला मिळतात, आपण खातो खजूर। मला वाटते ते एप्रिल मेच्या जवळपास ती फळं लागलेली असतात, आणि ती खायला येतात, बाजारामध्ये भेटतात आपल्याला। अशा प्रकारे ही गावाकडे खजरीची सुद्धा झाडं आहेत, आणि त्याच्यामधून आपल्याला खजूर खायला मिळतात। आता ही सध्या छोट्या अवस्थेत आहेत, थोडी मोठी झाली की मग ते सुद्धा आपल्याला खाण्याच्यासाठी ती खजर नैसर्गिकरित्या आपल्याला देत असते। निसर्ग आपल्याला किती प्रमाणात दान करत असतो, आणि आपण त्याला तितक्याच मोठ्या प्रमाणातून त्याचं नुकसान करत असतो। झाडं तोडताना, आपण तोडताना त्याचा थोडासुद्धा विचार करत नाही की नाही, ही झाडं आपल्याला म्हणजे फळं देतं, आणि ती फळं आपल्याला शरीराला पोषक असतात, आवश्यक असतात। पुढे समोर एक ताडगोळ्याचं झाड आहे, ते मार्केटमध्ये सिटीमध्ये तर त्यांना ते ताडगोळे कसे म्हणजे उगवतात, झाडं कशी असतात ताडगोळ्याची तिथे काहीच कल्पना नसते। हे छोटं झाड आहे, अनायसे हे दिसतं म्हणून तुम्हाला मी दाखवते। याच्यामध्ये हे ताडगोळ्याचं झाड आहे, आणि हे छोट्या कंडिशनमध्ये, थोडं मोठं झालं की त्याच्यावरती ताडगोळे लागतात। आपल्या वाडीत सुद्धा आहेत ते, ती झाले की मी तुम्हाला बरोबर एक
व्हिडिओ दाखवेन आणि ते कसे तोडतात, ते कापल्यानंतर कसे आतमध्ये गोळे निघतात, त्याला आपण ताडगोळे म्हणतात मित्रांनो. तर मी ते नक्कीच तुम्हाला दाखवेन, तो व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवेन. तर अशा प्रकारे ही मेहंदीची झाडं, ताडगोळ्याची झाडं, खजूर, ही याची अनुभूती तुम्हाला मी आत्ता दिली. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा. इथे बाजूला एक वाडी आहे, त्या वाडीमध्ये चिकू दाखवलेली आहेत बघा. चिकूची झाडं आहेत आणि चिकू धुण्याचं काम चाललेलं आहे. या मुली आहेत तिथे कामाला आलेल्या. हे बघा, चिकू मुलांना माहीत पण नसतील कशा प्रकारे आपल्यापर्यंत पोचतात. तर ह्या सगळ्या मैत्रिणी आहेत इकडच्या या घरच्या, त्यांनी ही एवढी स्वच्छ चिकू धुवून ठेवलेली आहेत बघा. ही एवढी मेहनत करावी लागते. चिकू धुवायची, त्या कपड्यावर ठेवायची आणि मग ते अजून पुसून त्याचे पॅकिंग करायचं वगैरे सगळं काम असतं. मोठ्या कष्टाचं काम असतं. हे बघा, 2 महिला आहेत, ह्या कशा चिकू धुतात. काय करतात ताई तुम्ही? चिकू धुवायला लागलात? अच्छा. आणि वैभव आला नाही आज? येईल, गाडी घेऊन येतो ना. तुम्ही कुठच्या गावच्या? डेहनापळा. बरोबर. बघा किती मेहनत, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर किती घाम निघाला त्यांना बिचाऱ्यांना. एवढी मेहनत करून मग ती फळं बाजारात येतात तेव्हा ती आपल्याला वाटते वा काही सुंदर चिकू आहेत बघा. हे अशा बॅगा भरलेल्या आहेत त्यांनी आणि नंतर अजून त्यांना पुसून वगैरे छानपैकी पॅकिंग केलं जाईल आणि ते मग मार्केटला पाठवलं जाईल. हा वैभव करून आहे मुलगा, तो माझ्या बाजूलाच राहतो वाडीच्या. त्यांच्याकडे मी आज आली सहज, म्हटलं चला मार्केटमध्ये जाऊन वैभवला तरी भेटू वाडीमध्ये. आत्ता ही सीताफळाचं पण एक झाड दिसलं ते दाखवूनच देते. हे सीताफळाचं झाड आहे छानपैकी. हे क्रोटन आहे. ह्याला क्रोटन म्हणतात, शो प्लांट आहे. चिकू आहेत, आता आज पाडलेली आहे चिकू, त्याच्यामुळे हे चिकू फारशी दिसणार नाही झाडावर आपल्याला. तरी पण चिकूची झाडं ही आहेत ही. ओके, थँक्यू.